नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित IMP असे 25 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न पोलीस भरतीमध्ये ॲक्च्युअलमध्ये विचारलेले आहेत आणि पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञानावर आधारित बनवलेला हा तिसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील? तर आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर पोलीस भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे 2 व्हिडिओसुद्धा पाहता येतील. तसंच गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. तसंच जीकेची सुद्धा माहिती PDF स्वरूपात दिलेली आहे आणि असेच प्रश्न या कोर्समध्ये जी माहिती दिली ना तसेच प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तसंच पोलीस भरतीसाठी जर तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं घ्यायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा, तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळून जातील. चला तर मग आता पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर पहिला प्रश्न आहे पहा, सन 2024 या वर्षीचा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर सन 2024चा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा रावसाहेब रंगराव बोराडे यांना मिळालेला आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, रावसाहेब रंगराव बोराडे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, भारतीय वायुसेनेतील MiG-21 बायसन हे लढाऊ विमान स्वतंत्रपणे उडून एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान कोणी मिळवला आहे? तर हा जो मान मिळवलेला आहे ना तो आहे अवनी चतुर्वेदी यांनी मिळवलेला आहे. सी हे त्याचं उत्तर आहे की भारतीय MiG-21 हे जे विमान आहे ना हे रशिया या देशाकडून घेतलेलं हे लक्षात असू द्या. आता MiG-21चा जास्त वापर केला जात नाही, त्याच्याऐवजी इतर जे ॲडव्हान्स आहेत राफेल सारखे विमानं किंवा चेतक जे भारतीय बनावटीचा आहे त्याचा वापर केला जातो जास्त प्रमाणामध्ये. बडोदा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण होते? तर बडोदा ही आपलं मराठी साम्राज्याची राजधानी होती. सयाजीराव गायकवाड तिथले प्रसिद्ध असे राजे होते. बडोद्याचं गायकवाड घराणं सर्वांना माहिती आहे. तर बडोदा येथे पार पडलेले अखिल भारतीय मराठी, पण हे बडोदा आता सध्या गुजरात राज्यामध्ये आहे आणि आता त्याचं नाव वडोदरा असं ठेवण्यात आलेलं आहे, हे पण माहिती असू द्या. तर या ठिकाणी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं ना त्याचे संमेलनाध्यक्ष होते लक्ष्मीकांत देशमुख, हे त्याचे संमेलनाध्यक्ष होते. त्याच्या पुढे पाहता तमिळनाडूमध्ये मत मक्कल निधी मठम म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो? जनतेच्या न्यायाचे केंद्र या पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे? तर मक्कल निधी मठम म्हणजे जनतेच्या न्यायाचे केंद्र हा जो पक्ष आहे हा नवीन स्थापन झालेला आहे आणि याची स्थापना केलेली आहे ती कमल हसन यांनी केलेली आहे. कमल हसन हा एक साऊथ इंडस्ट्रीमधला आघाडीचा असा हिरो आहे. हिंदीमध्ये सुद्धा त्याचे पिक्चर डब झालेले आहेत. म्हणजे देशभक्तीवर आधारित पिक्चर त्याचे फेमस आहेत. त्याच्या पुढे पाहता अंजली आणि एकच व्यक्ती 2-2, 3-3 रोल करतो एकाच पिक्चरमध्ये, त्यासाठी कमल हसन प्रसिद्ध आहेत. अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? आता अंजली भागवत ही जी खेळाडू आहे ना ही नेमबाजी या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. आता ती खेळत नाही, आता ती रिटायर झालेली आहे, पण पोलीस भरतीमध्ये याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि हे सगळे प्रश्न ॲक्च्युअल पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहेत बरं का. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर ऑस्ट्रेलियन ओपन 2024 टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं जे विजेतेपद आहे ना ते जिंकलेलं आहे पहा आरेना सबालेन्का, हे त्याचं उत्तर आहे. हे जे ओपन म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन अशा ज्या आहेत ना ह्या बॅडमिंटनशी संबंधित असलेल्या स्पर्धा आहेत, त्यांना ग्रँड स्लॅम स्पर्धा असं म्हटलं जातं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची सन 2025 साली बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 2025ची जी बैठक आहे ना ती दावोस या ठिकाणी पार पडलेली आहे. आता हे जे दावोस हे जे ठिकाण आहे ना ते स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक दावोस या ठिकाणीच होते, हे सुद्धा लक्षात असू द्या.
त्याच्या पुढचा प्रश्न आहे, पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटाव्हॅट हू हे व्हॅक्सिनच्या पूर्वपात्र म्हणजे प्री क्वालिफिकेशन चाचणीत यशस्वी ठरले. हे व्हॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिले जाते? आता रोटाव्हॅट हे जे व्हॅक्सिन आहे ना, हे कोणत्या आजारासाठी दिलं जातं माहिती आहे का? तर त्या आजाराचं नाव आहे डायरिया. डायरिया हा आपण त्याला मराठीमध्ये हाडवण असं म्हणतो पहा. आणि हा मोठ्या आतड्याशी संबंधित असलेला आजार आहे. मोठ्या आतड्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी झाली की ते पाणी डायरेक्ट उत्सर्जन संस्थेमार्फत गुदद्वारावरती बाहेर पडतं, त्यालाच आपण डायरिया असं म्हणतो. आणि दूषित पाण्यामुळे होणारा हा आजार आहे. त्याच्या पुढे पाहता फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ज्याला आपण FTTI असं म्हणतो, ही संस्था भारतात कोणत्या शहरात आहे? तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII ही जी संस्था आहे ना, ती पुणे या शहरामध्ये आहे. आता पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर आहे. पुण्यालाच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं म्हणतात. पुण्यालाच महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली सुद्धा म्हणतात, कारण या ठिकाणी अमेरिकेमध्ये जसं सिलिकॉन व्हॅलीमध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्री विकसित झाली, तसंच पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्री विकसित झाली, म्हणून पुण्याला महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली असं म्हणतात. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सुद्धा आहे आणि पुणे हे महाराष्ट्राचं शिक्षणाचं माहेरघर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर 19 जुलै 1969 सालीनं देशातील एकूण 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. आणि त्यावेळेला पंतप्रधान होत्या इंदिरा गांधीजी, ह्या भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. आता बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे काय माहिती आहे का? जी खाजगी बँक आहे ती शासकीय मालकीची करणे, त्यालाच बँकांचं राष्ट्रीयकरण असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे पाहता सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? तर सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले जे चिपको आंदोलन आहे ना, ते कोणत्या कारणासाठी लढलं गेलं? तर ते वृक्षतोड विरोधी आंदोलन म्हणून ओळखलं जातं. आणि सध्याचं जे उत्तराखंड राज्य आहे ना, त्या ठिकाणी हे झालेलं आहे. आणि त्याला चिपको आंदोलन का म्हणतात? तर जर कोणी झाड तोडायला आलं तर त्या झाडाला आपल्या कुशीमध्ये घेतलं जायचं, म्हणजे चिपकून बिलगून घेतलं जायचं, दोन्ही हातांनी त्याला लपेटून घेतलं जायचं, चिपटल्या जायचं त्या झाडाला माणसाकडून, जे कोणी कार्यकर्ते होते, ॲक्टिव्हिस्ट होते त्यांच्याकडून, म्हणून त्याला चिपको आंदोलन असं म्हणतात. आणि ते वृक्षतोड विरोधी आंदोलन आहे, ज्याचं नेतृत्व सुंदरलाल बहुगुणा यांनी केलं आणि त्यांचीच ती संकल्पना होती. खूप परीक्षांना तो प्रश्न विचारला जातो. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? तर अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी जहागीर भाभा यांची नेमणूक झाली होती. डी हे त्याचं उत्तर आहे. डॉक्टर होमी जहागीर भाभा यांची अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. त्याच्यानंतर जयपूर फूटचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आता मुळामध्ये जयपूर फूट हा प्रकार काय माहिती आहे का? तर ज्यांचा पाय अधू झालेला आहे, अपंग झालेला आहे, म्हणजे दिव्यांग, पायानं जे दिव्यांग असतात त्यांना कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित पाय बसवून दिला जातो आणि त्यालाच जयपूर फूट असं म्हटलं जातं. तर याचे जनक कोण आहेत माहिती आहे का? तर डॉक्टर प्रमोद शेठी हे जयपूर फूटचे जनक आहेत. खूप पणगू लोकांना, दिव्यांग लोकांना, जे पायानं दिव्यांग आहेत, त्यांना याचा आधार झालेला आहे. भारतातील सर्व संरक्षित दलाचे सरसेनापती म्हणजे सुप्रीम कमांडर ऑफ इंडियन डिफेन्स फोर्सेस कोण असतात? तर भारतातील सर्व संरक्षित दलाचे जे सरसेनापती असतात ना, ते असतात भारताचे राष्ट्रपती हे असतात. म्हणजे वायुदल, भूदल, नौदल या सर्वांचे सरसेनापती कोण असतात? तर भारताचे राष्ट्रपती असतात. त्याच्या पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे या व्हिडिओमधील 10वा प्रश्न. प्रश्न असा आहे की आम्ल पर्जन्यामध्ये त्यालाच ॲसिड रेन असं म्हटलं जातं. खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे? आता हा जो आम्ल पर्जन्य आहे ना, त्याच्यासाठी NO2 म्हणजे नायट्रस ऑक्साईड आणि SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड हे जबाबदार असतात. आणि आपल्याला आम्ल पर्जन्य प्रामुख्याने ना ताजमहलची झीज ही आहे आम्ल पर्जन्याने होते, किंवा जो पांढरा ताजमहल आहे तो पिवळसर दिसतो, त्या भागामध्ये असलेल्या या ॲसिड रेन म्हणजे आम्ल पर्जन्यामुळेच तो पडलेला आहे. आणि त्याच्या आम्ल पर्जन्यामध्ये महत्त्वाचे घटक कोण जबाबदार असतात? तर NO2 आणि SO2 हे जबाबदार असतात. अजूनही आपल्याला प्रश्न पाहिजेत, 15 प्रश्न अजून पाहिजेत मित्रांनो,
पण जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि संपूर्ण सिलेबस त्यामधनं कव्हर होईल. तसंच पोलीस भरतीसाठी स्पर्धा परीक्षा अंतर्गणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं सुद्धा आहेत. यात गणित आणि बुद्धिमत्ता ज्या पद्धतीचं दिले ना तसेच ॲक्च्युअल प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. तर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, की पुढीलपैकी काय सोन्यासारखी दिसते? आता सोन्यासारखं काय दिसतं? तर म्हणून त्याला फुल्स म्हणजे मूर्ख बनवणारं म्हणून ओळखले जाते. तर याच्यामध्ये सोन्यासारखं दिसणारा कोण आहे माहिती आहे का? तर पायराईट जो आहे ना हा सोन्यासारखा दिसतो. डी हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे डुप्लिकेट सोनं ज्याला आपण म्हणूयात. त्याच्यानंतरचं आहे पहा, इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? तर इंडोसल्फान जे आहे ना ते कीडनाशकाचं उदाहरण आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. इंडोसल्फान हे कशाचं उदाहरण आहे? कीडनाशकाचं उदाहरण आहे. शेतामध्ये कीडनाशक म्हणून त्याचा वापर केला जातो. रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? तर रक्ताच्या कर्करोगासाठी ना त्यालाच आपण ल्युकेमिया असं म्हणतो. आता मुळामध्ये कर्करोग ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅन्सर म्हणतो तो कशामुळे होतो माहिती आहे का? तर शरीरामध्ये असलेल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत किंवा व्हाईट ब्लड सेल आहेत त्यांची अमर्याद अनियंत्रित वाढ होणे त्यालाच आपण कर्करोग असं म्हणतो. ते पण माहिती असू द्या. त्याच्या पुढे आता म्हणजे पांढऱ्या पेशींशी संबंधित असलेला तो आजार आहे. महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली समिती कोणती आहे? तर महाराष्ट्रामध्ये ना पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली जी समिती आहे ती आहे वसंतराव नाईक समिती हे त्याचं उत्तर आहे. आणि पंचायत राज जे आहे ना याची सुरुवात म्हणजे पंचायत राजचा स्वीकार करणारं पहिलं राज्य राजस्थान आहे. महाराष्ट्र हे 9वं राज्य आहे. आणि पंचायत राज हे नाव कोणी दिलेलं आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं आहे. पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं? तर महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं पंचायत राज हे. तर ह्या सुद्धा ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि राजस्थानमधील नागौर या ठिकाणी पंचायत राजची सुरुवात झालेली आहे. आणि पंचायत राज म्हणजे काय तर ग्रामीण भागातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जसं की जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती, गाव पातळीवर ग्रामपंचायत त्यांना पंचायत राज असं म्हटलं जातं. गावाच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? आता गावच्या ठिकाणी पिकांची स्थिती व शेती या संबंधी अहवाल कोण तयार करतात? तर तलाठी तयार करतात. बी हे त्याचं उत्तर आहे. तलाठी हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढे पाहूयात आपण. पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की पंचायत राज ही जी मूळ संकल्पना आहे किंवा पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं? तर ते स्वप्न होतं पहा महात्मा गांधीजी यांचं. परंतु त्याला ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाला पंचायत राज हे नाव कोणी दिलं? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं आहे. ते पण माहिती असू द्या. परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला? तर परम 8000 हा जो महासंगणक आहे ज्याला आपण सुपर कॉम्प्युटर म्हणतो हा डॉक्टर विजय भटकर यांनी तयार केलेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. डॉक्टर विजय भटकर हे त्याचं उत्तर आहे. भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखलं जातं? आता भारतामध्ये सनराईज क्षेत्र कोणत्या उद्योगाला म्हणलं जातं? तर भारतातला जो वाहन उद्योग आहे त्यालाच आपण सनराईज क्षेत्र असं म्हणतो. महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर, चाकण, पुणे, चाकण, तळेगाव ह्या ज्या MIDC आहेत त्या वाहन उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. ऑटोमोबाईल साठी प्रसिद्ध आहेत. तर वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं. वि.वा. शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते? तर वि.वा. शिरवाडकर यांचं जे टोपण नाव आहे ते आहे कुसुमाग्रज असं आपण त्यांना म्हणतो. आणि वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे सुद्धा माहिती असू द्या. सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? आता सावरपाडा एक्सप्रेस आपण कोणाला म्हणतो? तर सावरपाडा एक्सप्रेस आपण म्हणतो पहा कविता राऊत यांना म्हणतो. कारण त्या नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा या गावचे आहेत म्हणून त्यांनाच आपण सावरपाडा एक्सप्रेस असं म्हणतो. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. तसंच पोलीस भरतीसाठी स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं उपलब्ध आहेत ती सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि
VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.